बोंधू अशोक खरातची सलग 10व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। तब्बल 10 तासांहून अधिक काळ ही चौकशी सुरू होती। खरातची पोलीस कोठडी आज संपतीये। त्याची पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी कोर्टामध्ये महत्त्वाचे पुरावे सादर करण्याच्या दृष्टीने ही चौकशी महत्त्वपूर्ण मानली जाते। दरम्यान पुन्हा खरातच्या ओकस कार्यालयामध्ये देखील चौकशी पार पडली। काही पीडित महिलांचे जबाब घेऊन महत्त्वाचे पुरावे हे गोळा करण्याच्या एसआयटीच्या कामाला वेग आलाय। यासोबतच खरातचा सावकारी धंदा, हवाला रॅकेट आणि याबरोबरच इतरही काही बाबींची चौकशी सुरू आहे। बोंधू अशोक खरातचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासलं जाण्याचीही शक्यता आहे। बोंधू अशोक खरातचा नवा कारनामा समोर आलाय। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील एका व्यापाऱ्यानं खरात विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। रत्न बसवून देण्याचे सांगत व्यापाऱ्याकडील 20 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या बोंधू खरातनं काढून घेतल्या आणि बदल्यामध्ये व्यापाऱ्याला खोट्या अंगठ्या दिल्या। डिसेंबर 2022 मध्ये खरातच्या नाशिकमधील कार्यालयामध्ये व्यापाऱ्यानं त्याची भेट घेतली होती। खरात विरोधामध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर व्यापाऱ्यानं आपल्याकडील रत्न आणि अंगठ्यांची तपासणी केली, तेव्हा त्या खोट्या असल्याचं समोर आलंय। माझ्याकडून काही सोन्याच्या अंगठ्या होत्या माझ्या हातामध्ये, त्या माझ्याकडून त्यांनी ठेवून घेतल्या सोन्याच्या अंगठ्या, की जे तुम्हाला मी 1-8 दिवसामध्ये माझ्याकडचे हिरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेस्टिंग करून देईन। आणि मला ते साधारण 3 रत्न त्यांनी 2,62,000 रुपयाच्यामध्ये आमचं ते ठरलेले होते। संबंधित जवळच्या एका ओळखीच्या सोनारांकडे जाऊन मी त्या ठिकाणी ती माझी सोन्याची अंगठी आणि रत्न प्युरिटी वगैरे चेक केली, तर ते जे रत्न आहे ते खोटे आढळून आले। तसेच माझं जे काही सोन्याचे अंगठे दिलेलं होते त्या सोन्याचे अंगठे देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीने मिळून आलेले नाहीत। बोंधू खरात प्रकरणी शिवसेना नेते दीपक केसरकरांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून आरोप होत असतानाच आता केसरकरांनी मौन सोडलंय। एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत ईशान्येश्वर मंदिरामध्ये गेलो होतो अशी माहिती केसरकरांनी दिली आहे। मात्र कोणत्याही अघोरी पूजेमध्ये नव्हतो हेही त्यांनी स्पष्ट केलंय। केवळ राजकीय द्वेषापोटी शिवसेना ठाकरे पक्षाकडून मला टार्गेट केलं जात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील केसरकरांनी केलाय। सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता। त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरातसुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रत्यक्षात आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे। ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही। माझ्या मतदारसंघामध्ये 500 रुपये प्रत्येक महिलेला देऊन त्या ठिकाणी उभाट्याच्या वतीने मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला। वास्तविक माझा काय संबंध आहे या गोष्टीशी, कारण ही केलेली ही त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती। माझ्याकडे एखादी तक्रार आली असेल आणि त्याची मी दखल घेतली नसती तर माझा दोष मी मानू शकलो असतो किंवा त्यांना वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न मी केला असता तर तो मनुष्य दोषी असू शकतो। केवळ ओळख असल्यामुळे ते करत असलेल्या वाईट कृत्यांशी आपला संबंध नेऊन जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि हा सगळा प्रयत्न उभाटाकडून होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला जवळपास पूर्णविराम मिळालेला असतानाच आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही पक्षातील दरी आणखी खोल होत असली तरी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र आलं पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे, काही पदाधिकाऱ्यांची आहे। त्यातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते। फक्त यासाठी सुनेत्रा पवारांशी बोलायला हवं। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानं या संदर्भामध्ये माहिती दिली आहे। पवार कुटुंबियांना शपथविधीला आणण्यासाठीच पार्थ पवार त्या दिवशी प्रयत्न करत होते, परंतु कुणी आलं नाहीत। याविषयी खंत सर्वांनाच असल्याचं समजतंय। या संदर्भामध्ये सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। धुळे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून नव्या वादाला तोंड फुटलंय। 7 पदांच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत
विधितज्ञ ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। भाजप 5, MIM 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गटाचा 1 अशा 7 जणांचे नामनिर्देशन अर्ज हे दाखल झालेत। दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार स्वीकृत नगरसेवक या पदांवरती डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार आणि व्याख्याते यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती होणं ही अपेक्षित आहे। मात्र राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा केवळ आपल्या मर्जीतील आणि पराभूत उमेदवारांना किंवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिल्याचा आरोप मयूर बैसाणे यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। सह्याद्री अतिथीगृहावरती 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवा कर्मी कार्यक्रमाअंतर्गत हा सोहळा पार पडलाय। यावेळी पुण्याचे गजानन पाटील यांना सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गौरवण्यात आलं। त्याबरोबरच सांगलीचे विशाल नरवाडे, ठाण्याचे रणजित यादव, नागपूरचे विनायक महामुनी आणि नाशिकचे ओमकार पवार यांचा देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। वर्धा जिल्ह्यामध्ये मतदार यादी पुनर्परीक्षणाची पूर्वतयारी सुरू झाली आहे। आगामी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत 2002च्या मतदार याद्यांचे 2026च्या याद्यांसोबत मॅपिंग करण्यात येणार आहे। यामध्ये प्रत्येक मतदाराची सखोल पडताळणी केली जाणार असून BLO घरोघरी जाऊन तपासणी करतील। जिल्ह्यातील 1342 BLO या मोहिमेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित यांनी दिली आहे। 2002च्या मतदार यादीमध्ये आपले सर्वसाधारण 8,16,000 मतदार होते आणि आत्ताच्या यादीमध्ये 11,59,000 मतदार आहेत। 2002च्या यादीतील मतदार आणि 2025च्या यादीतील मतदार यांचं मॅपिंगचं काम वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू आहे। मुंबईतील नगर पथविक्रेत्यांच्या शिखर आणि परिमंडळीय समिती निवडणुकीचा पेच हा अखेर सुटलेला असून मतमोजणीला सुरुवात झाली। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात आली। शुक्रवारी गटनेत्यांच्या बैठकीनंतर महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनानं कार्यवाही केली। मतमोजणी दरम्यान महापालिका परिसरामध्ये फेरीवाले, उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली। मुंबईमध्ये 1 शिखर समिती आणि 7 परिमंडळीय समित्यांसाठी 29 ऑगस्ट 2024 रोजी मतदान पार पडले होतं। हे मतदान शांततेमध्ये झालेलं असून साधारण 49% मतदानाची नोंद झालेली होती। दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे संबंधितांमध्ये उत्सुकता वाढली आहे। जे आमचे प्रॉब्लेम आहे महानगरपालिकेपासून जे लोकांना त्रास देतोय, जसं पात्र अपात्रचा विषय आहे, लिगलचा विषय आहे, ह्या सगळ्यांचा आवाज उचलण्यासाठी आम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म भेटेल, कुठेतरी आम्हाला एक जोर भेटेल, त्याचा ताकद भेटेल। ज्या लोकांना 300 इतरचं लायसन्स दिलेलं होतं त्या लोकांना पण वोटिंगसाठी पात्र करून आणि रोडवरती सर्वे करून 32,418 लोकांचं वोटर लिस्ट तयार केली। त्याच्यामध्ये त्या लोकांनी आता ही समिती निवडलेली आहे। आता समितीमध्ये जे निवडून लोक येतील ते सर्वांना 99,418 लोक आहेत त्यांना घ्या म्हणून आम्ही ती मागणी लावून धरणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये नो पार्किंग कारवाईचा मुद्दा गाजला। वाहनांवरती कारवाईसाठी दिलेल्या ठेक्यातील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची असभ्य वर्तन, धमक्या आणि अवाजवी वसुली होत असल्याचे गंभीर आरोप नगरसेवकांनी केले। ठरलेल्या ठिकाणाऐवजी अन्यत्र कारवाई, अनधिकृत सायरनचा वापर यावरती देखील प्रश्न उपस्थित झालेत। त्यामुळे संबंधित संस्थेचा ठेका तात्काळ रद्द करण्याची मागणी ही जोर धरतेय। त्याबरोबरच रुग्णालय, धार्मिक स्थळ आणि शैक्षणिक संस्था या कारवाईमधून वगळाव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे। ज्यावेळेस एखाद्या नागरिकाने आम्हाला फोन लावून दिला, आम्ही त्यांच्याशी बोललो तरी ते आमच्याशी सुद्धा त्यांची भाषा व्यवस्थित नसते। आम्ही आयुक्तांशी बोललो तर आयुक्त म्हणतात सांगतो। म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस सामान्य माणसाला त्रास होतो तर सामान्य माणूस त्याच्या जवळच्या माणसाला किंवा नगरसेवकाला कोणाला तरी फोन करतो आणि फोन करून सुद्धा ती त्याच भाषेमध्ये त्यांचं उत्तर आहे, ठीक आहे नगर शहराला शिस्त लागली पाहिजे, ते दंड माफक प्रमाणात पाहिजे, दंडही फार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्तांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। प्रलंबित असलेले तब्बल 28,000 दावे हे जलद मार्गी लावण्यासाठी राज्यामध्ये 57 स्वतंत्र लवादांची नियुक्ती करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामधून हा निर्णय घेण्यात आलेला असून अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती ही देखील करण्यात आली आहे। राज्यातील सर्व 6 महसूल विभागांमध्ये हे लवादा स्थापन होणार आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि
पालकांसाठी राज्य सरकारकडून नव्यानं मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानापोटी नव्यानं मदतीची घोषणा ही करण्यात आली. फडणवीस सरकारनं नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करत मृत जनावरांच्या मर्यादेची अट ही शिथिल केली आहे. आता पुरामध्ये मृत किंवा बेपत्ता झालेल्या सगळ्याच जनावरांसाठी मदत मिळणार असून सर्व पशुपालकांना सरसकट लाभ मिळणार आहे. गोठ्याच्या नुकसानासाठी देखील मदतीची तरतूद करण्यात आलेली असून या निर्णयामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई पश्चिम रेल्वेवरती कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान गर्डर बदलण्याच्या कामासाठी 19 तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. काल रात्री 10:30 पासून या ब्लॉकला सुरुवात झालेली असून 29 मार्चला संध्याकाळी 7:30 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती हा ब्लॉक असणार आहे. त्याबरोबरच या मेगा ब्लॉकमुळे 2 दिवसांमध्ये साधारण 300 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावरती आज माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ब्लॉक कालावधीमध्ये ट्रान्स हार्बरवरील सेवा या पूर्णपणे बंद राहतील. या कालावधीमध्ये ठाणेहून वाशी, नेरूळ, पनवेलकडे जाणाऱ्या त्याबरोबरच परतीच्या सगळ्याच सेवा या पूर्णपणे रद्द राहतील. तर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक दरम्यान CSMTहून सुटणाऱ्या धीम्या गाड्या या माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावरती वळवल्या जातील. त्याबरोबरच ठाण्याहून येणाऱ्या अप गाड्यांना देखील काही ठिकाणी जलद मार्गावरती वळवण्यात येणार आहे. गणेशोत्सव 2026च्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेनं मूर्तिकार आणि मंडप उभारणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यामध्ये पर्यावरण संरक्षण, सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलंय. महापालिकेनं प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवरील निर्बंध हे कायम ठेवलेत. मातीच्या आणि पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आलंय. त्याबरोबरच नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. शिवाय नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. ई गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी प्लस उपक्रमामध्ये पनवेल महानगरपालिकेनं राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. विशेष म्हणजे या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये राज्यातल्या 29 महापालिका सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पहिल्या क्रमांकासाठीचं प्रशस्तीपत्रक हे स्वीकारलं. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे देखील यावेळी उपस्थित होते. पनवेल महापालिकेनं याआधी 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक पटकावला होता. मुंबईतील वांद्रे आणि खार पश्चिम परिसरामध्ये आज पाणी कपात होणार आहे. पाली हिल जलाशयाशी संबंधित 750 मिलीमीटर व्यासाच्या नवीन मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी ही कपात करण्यात येणार आहे. या कामाला काल रात्री 11 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे, पण हे आज म्हणजेच रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये एच पश्चिम विभागातील काही भागांमध्ये रविवारी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर काही भागामध्ये कमी दाबानं पाणी हे मिळणार आहे. पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मध्ये प्रदूषणाचा गंभीर प्रकार समोर आलाय. कारखान्यांमधील घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे लाखो लिटर सांडपाणी हे रस्त्यावरती पसरलंय. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे दूषित होण्याची भीती व्यक्त केली जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि MIDCच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह हे उपस्थित झालंय. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सिनेट मेंबरनीच आंदोलन पुकारलंय. विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधामध्ये विद्यापीठातील सिनेट मेंबर असणारे सागर वैद्य यांनी ठिय्या आंदोलन पुकारलंय. कथित गैरव्यवस्थापन आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप झाल्याच्या आरोपांवरून सिनेट मेंबर सागर वैद्य यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. गेस्ट हाऊस प्रकरणामध्ये CCTV फुटेज बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि त्यामागे अज्ञात गुंड असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणामध्ये कुलगुरूंचा संबंध असल्याचाही गंभीर आरोप करत वैद्य यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील विनायक कॉलनी परिसरामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही मध्यधुंद तरुणांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड केली आहे. या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय. हातामध्ये भला मोठा दगड घेऊन तरुणांना दुचाकीची तोडफोड केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुण्यात पोलीस भरती दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवरती सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये धावताना एका तरुणाचा मृत्यू झालाय. पुरुषोत्तम बुरकुल असं या तरुणाचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होता. धावण्याच्या वेळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ही समोर आली आहे. या घटनेमुळे भरती प्रक्रियेमध्ये सहभागी तरुणांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रामपूर गावातील आवटेवाडीमध्ये जळालेल्या अवस्थेत अल्पवयीन मानवी शरीर
सापडल्यामुळे खळबळ उडालेली आहे. घटनास्थळी राखेमध्ये जळालेली हाडं ही आढळून आलेली असून मृत व्यक्तीचं वय हे 12 ते 14 वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. चिपळूण पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे. या प्रकरणी शेजारच्या बागेमध्ये काम करणाऱ्या नेपाळी कामगारांचीही पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते. यवतमाळमध्ये तरुणीला हत्ये प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. जोडमोहा शिवारातील जंगलामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये सापडलेल्या राणी वानखेडे हत्येप्रकरणी तिच्याच प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून सतीश कश्यपनं राणीला यवतमाळला बोलवून जंगलामध्ये नेऊन तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेलं असून या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. राणी किशोर वानखेडे ती ॲक्च्युअली यवतमाळच्या आहे. तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे. इवन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन केले. त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमहाच्या तो जंगला परिसराला घेऊन गेले. तिला मारले, म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्या सोबत. त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले म्हणून पेट्रोल आणा म्हटले. त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या केसला पण मारले. असा करून तो निघून गेलेला आहे. सांगायच्या गोष्टी अशा आहेत, तो नॉर्मली बिहेव केले. इव्हन आपला रामनवमीमध्ये पण मिरवणुकीमध्ये पण हे 2 आरोपी सामील होतात. एलपीजी गॅस तुटवड्यासंदर्भामध्ये केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाणी वीज कनेक्शन प्रमाणे आता पीएनजी कनेक्शन देखील मिळणार आहे. पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन देण्यासाठी ज्या अटी नियम आहेत त्याचप्रमाणे पाईप गॅसचं कनेक्शन देण्याचा निर्णय हा घेण्यात येणार आहे. आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय आणि यावरती उपाय म्हणून सरकार आता पाईप गॅसच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. सध्या 9 लाख मेट्रिक टन पाईप गॅस तयार होते. आता याची 11 लाख मेट्रिक टन एवढी क्षमता वाढवण्यात येणार आहे आणि यासाठीच राज्य सरकारनं सगळ्या महानगरपालिका आणि नगरपालिकांना पीएनजी कनेक्शन देण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे आदेशही दिलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.